भावासोबत एवढा मोठा स्कॅम झाला ना. स्कॅम म्हणजे कसं झालं मित्रांनो, तुम्हाला माहिती का, इतकं वारा उदान सुटलं ना भाऊ, माझ्या हातातलं डायरेक्ट पार्सल खाली पडून गेल्यावर का भाऊ. कांदेसनी बोट ठेव, तुम्हाला विचार पडला असेल भाऊ तू कुठे आहे काय, चला तुम्हाला सांगतो पुढे ठेव. सकाळचे वाजले 5 तुमचा भाऊ डायरेक्ट रात्रीपासून जागी बरं का भाऊ. तुमच्या भाऊ काही ना काही काम येत राहतं बरं का. हॉटेल बिटेल घेतली मस्त कपडे गिपडे चेंज बदलून एकदम ओके रेडी झालो मित्रांनो. आता ठेव आपली 10,000ची फॅमिली लवकरच कंप्लीट होणार आहे. आपली लवकर कंप्लीट करून टाका बरं का. ठेव तुमचा भाऊ आलेला होता नाशिकला. ठेव तुमचा भाऊ डायरेक्ट 510 स्पीडनं बाहेर निघला बरं का फिरायला एकदम ओके वगैरे. आपण नाशिकला का जळगावला का जामनेरला, पण आपण काय शान मारणं सोडून नाही भाऊ. आपली खासियतच आहे मस्त. आपली गाडी भरली लावली मस्त भाऊ सर्व्हिसिंग गिर्विशिंग म्हणजे कसं वॉशिंग बिशिंगला बरं का भाऊ. कोणाचं काही पण असं भाऊ, आम्ही गाडीच्या खाली उतरल्यावर मार्केट असलं ना तर सगळ्यात पहिले मोबाईलच्याच कवर पाहिलं जातो बरं का भाऊ. तेव्हा तुमच्या भावाला काय आवडलं नाही भाऊ नाशिक. आता तुमचा भाऊ निघतो 510 स्पीड ना घरी. कोणाला सांगणार का बरं का आवडतं, पण आपल्या पैसेच नाही तर काय करशील एवढा टाइम थांबून चाललो भाऊ मी 510. अश्विन भाई म्हणे आपल्याला मॅकडी थांबायचं भाऊ. म्हणलं चला ना अश्विन भाई काय विषय काय, आम्ही डायरेक्ट मॅकडी मध्ये गेलो भाऊ. मॅकडी मध्ये गेलो तर घरी भाऊ, पण तुमच्या भावाला नाही टोकन देऊन टाकले. टोकनचा विषय काय आपल्याला समजत नाही भाऊ. पण बाहेर एवढं मला वारावधन सुटला ना भाऊ. म्हणलं आता बाहेर अवकाळ होती ना आपल्याला मोठे. अश्विन भाई म्हणे तुमच्या हातात जर का खाया प्यायचं पडलं ना म्हणे मिल्ल टोकी म्हणे तुम्हाला. अश्विन भाई इकडे इकडे तरी झालं ते चाललं, पण तुमच्या खाया प्यायचं पडू देणार नाही बरं का भाऊ खाली. कारण की तुमच्या वाला भूक लागली हो. तुमचंच नाही आम्ही पाहून घेऊ शकतो तुमचं पण आलमय पण नका बरं भाऊ. अश्विन भाई मारती मला एकदम मस्त पैकी आम्ही बसलो एकदा ट्रॅफिकला डायरेक्ट एकदम ओके म्हणतो पब्लिक तुम्ही आम्हाला घरी तरी जाऊ द्या. तोपर्यंत तुम्ही आता लाईक फॉलो करून घ्या ना. भाऊ कॉल लग्न झालं तुम्ही पोट्टे हो. तुम्ही लवकर फॉलो करा ना पोट्टे.